नमस्ते, मी रुपाली घोडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन ॲम्प्लिफायर. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲम्प्लिफायर्स दाखवले आहेत. ट्रान्झिस्टर वापरून ॲम्प्लिफायर, नंतर FET वापरून ॲम्प्लिफायर आणि तिसरा आहे ऑप ॲम्प बेस्ड ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेन असतात. व्होल्टेज गेन, करंट गेन आणि पॉवर गेन. त्याला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो AV, AI आणि AP. त्याचं फॉर्म्युला आहे व्होल्टेजसाठी व्होल्टेज गेन बरोबर V आउटपुट डिव्हायडेड बाय V इनपुट. करंट गेन बरोबर AI बरोबर I आउट डिव्हायडेड बाय I इन आणि पॉवर गेन बरोबर P आउट डिव्हायडेड बाय P इनपुट. आकृतीत दाखवलेला हा ॲम्प्लिफायरचा सिम्बॉल आहे. त्याला इनपुट 400 मायक्रोव्होल्ट दिलेलं आहे आणि आउटपुट मिळालं आहे 250 मिलीव्होल्ट. तर इथे एक व्होल्टेज गेन काढून दाखवला आहे V आउट डिव्हायडेड बाय V इन. 250 मिलीव्होल्ट डिव्हायडेड बाय 400 मायक्रोव्होल्ट बरोबर 625. तर ह्या ॲम्प्लिफायरचा गेन किती आला आहे? 625. इथे काही व्होल्टेज ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत. आयडियल व्होल्टेज ॲम्प्लिफायर कसा असतो तर एनी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज गेन कॅन बी इनफायनाईट इफ इन नीडेड. इनफायनाईट इनपुट इम्पिडन्स आणि 0 आउटपुट इम्पिडन्स. प्रॅक्टिकली कसा असतो तर सर्टन व्हॅल्यू ऑफ गेन कॅनॉट रीच इन्फिनिटी, हाय इनपुट इम्पिडन्स अँड लो आउटपुट इम्पिडन्स. BJT ॲम्प्लिफायर कन्फिगरेशन्स. 3 प्रकारे आपण BJT म्हणजे ट्रान्झिस्टराइज ॲम्प्लिफायर हा तयार करू शकतो. कॉमन एमिटर ॲम्प्लिफायर, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर आणि कॉमन बेस ॲम्प्लिफायर. प्रॉपर्टी रेंजेस. त्याच्या प्रॉपर्टीच्या रेंजेस दिलेल्या आहेत. गेन लो असेल तर लेस दॅन 100, मिड रेंज 100 to 1000 आणि हाय म्हणजे ग्रेटर दॅन 1000. इम्पिडन्स लेस दॅन 1 किलो ओहम, मिड रेंज 1 किलो ओहम टू 10 किलो ओहम आणि हाय म्हणजे ग्रेटर दॅन 10 किलो ओहम. आकृतीत आपण पाहत आहोत कॉमन एमिटर ॲम्प्लिफायर. त्याच्या मिड रेंज व्हॅल्यूज व्होल्टेज आणि करंट गेनसाठी असतात. हाय पॉवर गेन असतो त्याच्यामध्ये. मिड रेंज इनपुट इम्पिडन्स असतो आणि मिड रेंज आउटपुट इम्पिडन्स असतो. आता आकृतीत दाखवला आहे कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर. त्याच्यामध्ये मिड रेंज करंट गेन असतो, एक्स्ट्रीमली लो व्होल्टेज गेन, हाय इनपुट इम्पिडन्स आणि लो आउटपुट इम्पिडन्स असतो. हा आहे कॉमन बेस ॲम्प्लिफायर. त्याच्यामध्ये व्होल्टेज गेन मिड रेंज आहे, एक्स्ट्रीमली लो करंट गेन, स्लाइटली लेस दॅन 1, लो इनपुट इम्पिडन्स आणि हाय आउटपुट इम्पिडन्स. इथे आपण कॉमन एमिटर, कॉमन कलेक्टर आणि कॉमन बेस ह्या तिन्ही सर्किटच्या जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचं कंपॅरिझन ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये टर्मिनल कनेक्शन कसे असतात ते ह्या टेबलमध्ये दाखवलं आहे. कॉमन एमिटरमध्ये एमिटर हा कॉमन असतो, बेसला इनपुट असतं आणि कलेक्टरला आउटपुट असतं. कॉमन कलेक्टरमध्ये एमिटरला आउटपुट आहे, बेसला इनपुट आहे आणि कलेक्टर हा कॉमन टर्मिनल आहे. कॉमन बेसमध्ये इनपुट एमिटर आहे, बेस कॉमन आहे आणि आउटपुट टर्मिनल हे कलेक्टर आहे. ॲम्प्लिफायर क्लासिफिकेशन. क्लास A, क्लास B आणि क्लास C हे मेनली 3 ॲम्प्लिफायर्स आपण क्लासिफाय करतो पॉवर ॲम्प्लिफायर्स म्हणून. क्लास Aमध्ये लो डिस्टॉर्शन आणि हाय लॉस आहे. क्लास Bमध्ये सम डिस्टॉर्शन, लोअर लॉस आणि क्लास Cमध्ये हाय डिस्टॉर्शन आणि लोएस्ट लॉस आहे. अदर क्लासेसमध्ये क्लास D, E, G, H, T असे वेगवेगळे क्लासिफिकेशन पण येतात. क्लासेस ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर. इथे
4 मेनली पॉवर ॲम्प्लिफायर्स दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर इनपुट सिग्नल फॉर विच देर इज अन आउटपुट. किती आउटपुट आपल्याला मिळते दिलेल्या इनपुट सिग्नलच्या सायकलवरनं ते इथे कंपॅरिझन दाखवलं आहे क्लास ए, क्लास ए बी, क्लास बी आणि क्लास सी साठी. इथे क्लास ए ॲम्प्लिफायर दाखवला आहे. त्याचं कंडक्शन आहे 360 डिग्री ऑफ ए सी इनपुट. मॅक्झिमम थिअरॉटिकल इफिशियन्सी जी आहे ती 25% आहे आणि डिस्टॉर्शन हे अगदी कमी आहे. क्लास बी ॲम्प्लिफायरमध्ये ट्रान्झिस्टरचं कंडक्शन हे 180 डिग्री आहे ऑफ ए सी इनपुट आणि इफिशियन्सी जी आहे ती 78.5% आहे. डिस्टॉर्शन हे अगदी कमी आहे. क्रॉस ओव्हर डिस्टॉर्शन हे मेनली त्याच्यामध्ये होतं. हा आहे क्लास सी ॲम्प्लिफायर. ह्याच्यामध्ये ट्रान्झिस्टरचं कंडक्शन हे लेस दॅन 180 डिग्री ऑफ ए सी इनपुट. मॅक्झिमम इफिशियन्सी इज 99%. डिस्टॉर्शन इज माइल्ड टू सिव्हिअर. कॅस्केडिंग ऑफ ॲम्प्लिफायर. कॅस्केडिंग म्हणजे काय की एका ॲम्प्लिफायरचा जर आपल्याला आउटपुट जे आहे ते सफिशियंट नसेल तर आपण एकापुढे एक 2 ॲम्प्लिफायर्स, पुढे 3 ॲम्प्लिफायर्स असे एकमेकांना जोडतो. त्याला म्हणायचं कॅस्केडिंग ऑफ ॲम्प्लिफायर्स. हे करण्याचे प्रकार 4 मेनली पडतात. RC कपल्ड ॲम्प्लिफायर, इंडक्टर कपलिंग म्हणजेच LC कपल्ड ॲम्प्लिफायर, ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर आणि डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर. ही आकृती दाखवली आहे RC कपल्ड ॲम्प्लिफायर. एका ॲम्प्लिफायरचं आउटपुट हे दुसऱ्या ॲम्प्लिफायरला R आणि C ह्या कंपोनेंटद्वारे दिलं जातं इनपुट म्हणून. तर इथे 2 ॲम्प्लिफायर्स दाखवले आहेत आणि RCचं कॉम्बिनेशन हे मध्ये कपलिंगसाठी वापरलेलं आहे. पुढे दाखवलं आहे ट्रान्सफॉर्मर कपलिंग. ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरमध्ये 2 ॲम्प्लिफायर्स दाखवले आहेत आणि ट्रान्सफॉर्मर ॲज अ मीडिएटर आहे. आउटपुट एका ॲम्प्लिफायरचं आउटपुट हे दुसऱ्या ॲम्प्लिफायरला इनपुट म्हणून देताना मध्ये इंटरस्टेज ट्रान्सफॉर्मर्स वापरले जे कपलिंगचं काम करतात. मल्टीस्टेज कपलिंग. इथे डायरेक्ट मल्टीस्टेज कपलिंग दाखवलं आहे वेगवेगळे कपलिंग वापरून. फर्स्ट ॲम्प्लिफायर आणि सेकंड ॲम्प्लिफायरमध्ये डायरेक्ट कपलिंग वापरलं आहे म्हणजे कुठलाही कंपोनंट यूज केलेला नाही आहे. सेकंड आणि थर्डमध्ये RC कपलिंग दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये मेनली R आणि C हे कंपोनंट्स हे आपण कपलिंगसाठी वापरतो. आणि फोर्थ आणि फिफ्थमध्ये दाखवलं आहे ट्रान्सफॉर्मर कपलिंग जिथे ट्रान्सफॉर्मर हा कपलिंग म्हणून वापरला आहे जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम आउटपुट हे मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथे ॲम्प्लिफायरची अगदी थोडक्यात ओळख करून घेतली.